मराठवाड्यात यंदा पाऊस कमी झाल्यानं निर्माण झालेल्या संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर सरकार कृष्णा नदीचं पाणी हे मराठवाड्याला पुरवणार आहे। कृष्णेचं पाणी उजनी धरणातून आणून ते मराठवाड्याला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ही मिळते आहे। या निर्णयामुळे बीड असेल किंबहुना जे सध्या इतरही असे जिल्हे आहेत मराठवाड्यात की ज्यामध्ये पाऊस बरसलेला नाही, या जिल्ह्यांना देखील आता यामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून सर्वच भागात जोरदार पावसानं हजेरी लावली। गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं चिंतेत असलेल्या बळीराजाला आता मोठा दिलासा मिळाला। शेतीसाठी उपयुक्त पाऊस पडत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। मात्र अल निनोच्या प्रभावामुळे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात 25% पावसाची तूट असल्यानं शेतकऱ्यांची धाकधूक कायम आहे। दरम्यान जिल्ह्यात सिंचनासाठी पाणी साठ्याची स्थिती चांगली असून 87% पाणीसाठा जमा झालाय, तर तिलारी धरण 90% भरला आहे। धाराशिव जिल्ह्यात पाणीसाठा आता केवळ 8%वर आला असून ऑगस्ट संपत आला तरी पुरेसा पाऊस झालेला नाही। त्यामुळे जिल्ह्यातील 225 प्रकल्पांमधील पाणी पातळी कमालीची घटली असून उपलब्ध पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले। ऑगस्टमध्ये जिल्ह्यातील 103 गावांमध्ये पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली। दुष्काळाचं सावट गडद होत असताना आता धाराशिवकरांच्या नजरा परतीच्या पावसाकडे लागलेल्या आहेत। आपण आहोत धाराशिव शहराजवळच हातलाई तलाव आहे। खरं तर एक पर्यटन स्थळ म्हणून बघितलं जातं आणि शहराला काही प्रमाणात या ठिकाणाहून पाणी पुरवठा देखील केला जातो। या तलावाची परिस्थिती पाहिली तर अक्षरशः सर्व जे तलाव आहे तो कोरडाठाक झाल्याची परिस्थिती आहे। अतिशय थोड्या प्रमाणात इथं पाणी शिल्लक आहे आणि जिल्हाभरात देखील अशीच परिस्थिती सर्वत्र आहे। जिल्हा प्रशासनाकडनं पिण्याच्या पाण्यासाठी आता राखीव ठेवायला सुरुवात केलेली आहे, तशा सूचना दिलेल्या आहेत। कुठं तळ्यात भरलं नाही, काय नाही, कुठलं तर पाणी येणार, तळ्यात असलं तर हिरीत येईल किंवा बोरमध्ये येईल। आता तळ अजून गाठलं नाही, उलट कमी व्हायला लागले पाणी हळूहळू आता गेल्या थोडं पडलो ते थोडं वाढलो तसं, पण त्याच्यातलं बी कमी झालं आता पाणी। आता काय होईल पीक पाण्याची परिस्थिती अशी आहे की आता सगळी फुलात बारीक बारीक शेंग आहे त्या वाळायला लागल्या, पण आता हे जर पडलं तरी येईल, नाही तर काय गेलं म्हणायचं काम। अद्याप पाऊस म्हणावा असा नाहीये आणि आता परतीच्या पावसाकडे नजरा लागल्यात। परतीच्या पावसामध्ये ही तूट भरून निघली तरच काही प्रमाणात पाणीसाठा वाढेल, नाहीतर धाराशिवमध्ये मोठ्या प्रमाणावर दुष्काळाचं संकट आहे। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। वाशिम जिल्ह्यात सोयाबीन आणि कपाशी पिकांवर किडीचा आणि अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। सततचं ढगाळ वातावरण आणि कमी प्रमाणात होणारा पाऊस यामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं सांगितलं जातं। एकीकडे सोयाबीनवर उंट अळीसह इतर अळ्या पानांचं नुकसान करतात, तर दुसरीकडे कपाशीवर मावा, कोकडा, पांढरी माशी आणि अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येतोय। त्यामुळे महागडी रासायनिक औषधं फवारण्याचा खर्च शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे। सांगलीच्या पूर्व भागात तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यात पेरणीनंतर पावसानं दडी मारल्यानं खरीप पिकांवर संकट ओढावलं। अपेक्षित पाऊस न झाल्यास उभी पिकं पाण्याअभावी सुकायला लागली असून शेतकरी उपलब्ध पाण्याच्या साधनांचा वापर करून पिकं जगवण्यासाठी धडपडत आहेत। कवठे महांकाळच्या जाखापूर परिसरात मका पिकाला पाण्याची मोठी गरज भासत असून विहिरींमध्येही पुरेसं पाणी नसल्यानं महिला शेतकरी युरियाची मात्रा देऊन उपलब्ध पाण्यावर पिकं वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। कोल्हापुरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळ आणि पोलिसांमध्ये झालेल्या बैठकीत तोडगा निघाला असून मंडळांनी पोलिसांचा निर्णय मान्य केला। बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी म्हणजेच 14 तारखेला आणि विसर्जनाच्या दिवशी डॉल्बीला परवानगी देण्यात आली, मात्र सुप्रीम कोर्टाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागणार असून उल्लंघन झाल्यास कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला। इतर दिवशी आगमन मिरवणूक काढताना पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, तसंच विसर्जन मिरवणूक एकाच दिवशी काढण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं। दरम्यान विसर्जनावेळी लेझर लाईट आणि ड्रोनला मात्र बंदी घालण्यात आलेली आहे। भिवंडी तालुक्यातील रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात ग्रामस्थ हे आक्रमक झाले असून आंबणे गावात उपोषणाची हाक दिली। रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती, खड्ड्याचं डांबरीकरण, मागील
3 वर्षात रस्ते कामांवर झालेला खर्च आणि कामांची माहिती जाहीर करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। तसंच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली। अनेक वर्षांपासून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडत असून पावसाळ्यात समस्या गंभीर होते। त्यामुळे प्रवासी, विद्यार्थी, वृद्ध, दिव्यांग आणि वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत असून अपघातांचा धोका वाढलाय। त्यामुळे मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला। असे अपघात या ठिकाणी रोज होत आहेत। कित्येक लोक जखमी झाली, कित्येक लोक मृत्यू पावली, परंतु या गेंड्याच्या तातडीच्या शासनाला अजूनपर्यंत जाग येत नाहीये। या गेल्या 3 वर्षामध्ये जो काही खर्च केला आपण, जो काही धातुमात्र खर्च केला त्याचा आम्हाला हिशोब द्या, त्याची सत्य माहिती द्या। रायगडच्या कर्जत तालुक्यातील वाघरण आदिवासी वाडीला जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था एका व्यक्तीच्या जीवावर बेतली। रस्त्यावर चिखल आणि मोठमोठे खड्डे असून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्याच्या कडेला कठडेही नसल्यानं दुचाकीवरून तोल जाऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाला। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ग्रामस्थांना जीवघेणा प्रवास करावा लागत असून शाळकरी विद्यार्थ्यांनाही याच चिखलातून ये जा करावी लागते। त्यामुळे रस्ता तातडीनं दुरुस्त करून सुरक्षित कठडे उभारण्याची मागणी जोर धरते। गोंदिया तालुक्यातून जाणाऱ्या गुदमा प्रतापबाग या नवीन रेल्वे मार्गासाठी कणगीकला, नागरा, हलबीटोला आणि सावरी येथील शेतकऱ्यांची जमीन संपादित केली जाते। मात्र भूसंपादन प्रक्रियेच्या मोबदल्यात दिली जाणारी रक्कम फारच कमी असल्यानं व्यापाऱ्यांमध्ये रोष आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी या नवीन रेल्वे मार्गाला विरोध केला। जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत रेल्वे मार्गासाठी भूसंपादन करू दिलं जाणार नाही असा निर्णय शेतकऱ्यांनी एकमुखानं घेतला। त्यानंतर गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांनी निवेदन देऊन जमिनीचा योग्य मोबदला देण्याची मागणी केली। रेल्वे मार्गामुळे मार्ग बंद झाल्यास शेतकऱ्यांसाठी पर्यायी रस्ते निर्माण करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। मूल्यांकन रेट जे आहेत ते फारच कमी दिलेले आहे। माझ्या मते त्यांनी कमीत कमी 6-7 पट त्यापेक्षा जास्त दराने रजिस्ट्री केलेली आहे। ते दर आजही मिळत नाही आणि त्यांनी मागे मध्ये कोरोना काळचा जो रजिस्ट्री आहे त्या काळचा त्यांनी गृहीत धरलेला आहे। आमचं असं निवेदन आहे की त्यांनी कमीत कमी 3 करोड रुपये एकर किंवा ते बाजार मूल्याच्या भावाने आणि त्यापेक्षा 4 पट 5 पट ही रक्कम मिळाली पाहिजे। गुदमा से प्रतापबाग एक रेलवे लाइन बिछाई जा रही है जिसके मुआवजे की रकम किसानों को, भूधारकों को बहुत कम पैमाने पे दी जा रही है, जबकि वहाँ पे जो जमीनों का रेट है वो आसमान छू रहा है। शासन के नियमानुसार भी वहाँ करोड़ों रुपए एकड़ का रेट है, वो 26 लाख रुपए हेक्टरी 7-8 लाख रुपए एकड़ के हिसाब से वो रेट दे रहे हैं, जो कि हमारे पे बहुत बड़ा अन्याय है। हमारे किसानों को, भूधारकों को, जिनका मकान, जमीन, प्लाट जा रहा है, सब भूखे मरने वाली स्थिति है। कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली। नाशिक भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी ही तक्रार केली। प्रेझेंटेशन देण्यासाठी नगरसेवकांना बोलावलं, मात्र आयुक्तच गैरहजर राहिल्याचा आरोप करण्यात आला। नगरसेवक 1.5 तास आयुक्तांची वाट पाहून परत गेल्यानं लोकप्रतिनिधींचा अपमान झाल्याची तक्रार केदार यांनी केली। अधिकाऱ्यांपेक्षा स्थानिक लोकप्रतिनिधींना शहराची अधिक माहिती असल्याचंही केदार म्हणाले। जर आपण नाशिकमधल्या सर्व नगरसेवकांना बोलवत असू आणि कुंभमेळ्या संदर्भातलं प्रेझेंटेशनसाठी बोलवत असू तर त्यांनी ते करायला पाहिजे असं मला वाटतं। शेखर सिंगांना यापूर्वी काही सूचना केलेल्या होत्या मी, काही त्यांनी फोन न उचलल्यामुळे मेसेज पण टाकले होते का नाशिककरांचं काय म्हणणं आहे, काय सूचना आहे, परंतु त्यांनी कालही फोन उचलला नाही। त्याच्यामुळे मी मुख्यमंत्र्यांकडे त्याबाबतची तक्रार केली। मेहकर ग्रामीण रुग्णालयातील असंवेदनशील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनीता हिवसे यांच्यासह रुग्णालयातील दोषी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी आणि घटनेच्या वेळी गैरहजर असणाऱ्या डॉक्टरांची सनदच रद्द करावी अशी मागणी शिवसेनेचे माजी आमदार संजय रायमुलकर यांनी केली। संजय रायमुलकर यांनी आक्रमकतेनं प्रकाश आबिटकर यांना घटनेची माहिती दिली। बुलढाण्याच्या मेहकरमधील महिलेच्या रस्त्यावर झालेल्या प्रसूती प्रकरणी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर सुनीता हिवसे यांनी कबुली दिली। रुग्णालय स्टाफनं संवेदनशीलता दाखवली नाही आणि संवादाचा अभाव होता असं डॉक्टर हिवसे यांनी म्हटलं।